हॅलो. राजरत्न नाईक नवरे मित्र परिवार व जिगरबाज ग्रुप आयोजित सुफंत चषक पर्व 6वे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकार कारखान्याचे श्रीपूरचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक व महाराष्ट्र राज्य एमडी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे सामने चालू आहेत. आजचा दिवस पहिला आहे. बोला सर. हा, आझाद भाई 11 पारगाव या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. बघूया इंद्रजित 11 अकलूज या संघाच्या ओपनर जोडी मला वाटतं निश्चितच सुंदर असा चेंडू मला लागेल. रिव्हर्स स्वीप मारत होता विजय पावले सरांना, परंतु तो काय शॉट बसला नाहीये. क्षितिज देवकर आणि परत एकदा मारायचा प्रयत्न आहे, परंतु पुन्हा एकदा तसाच बॉल मला वाटतं कीपरच्या हातामध्ये गेलेला. निर्धाव असा चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी मला लागेल पलगा संघाकडून, कारण स्टार असा खेळाडू विजय पावले आतापर्यंत आपण टीव्ही मध्ये पाहत होतो. ISPL मध्ये गाजलेला खेळाडू विजय पावले त्यांना देखील या मॅच, आणि आता मात्र विजय पावलेने आपला सुंदर असा फटका मारून त्याच्यावरती 4 धावा मिळालेत. या 4 धावा बरोबर धावसंख्या संघाची वाढती आहे. धावसंख्या होती ती 4. सुंदर असा फटका मानावा लागेल पॉईंटच्या दिशेने मारलेला विजय पावलेने. आता मात्र खूपच सुंदर असा फटका, मला वाटतं याच्यावरती देखील नाही, बॉल थोडासा तटून माघारी आला, त्याच्यावरती एकच धाव. ह्या एका धावाबरोबर धावसंख्या वाढती. धावसंख्या होती ती 5. अनेक असे स्टार खेळाडू या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्या देखील मिळणार आहेत, आज देखील मिळत आहेत. इथून पुढे जेवढे दिवस या ठिकाणी मॅच आहेत त्यामध्ये अनेक असे आयकॉन या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. स्पर्धकांसाठी, प्रेक्षकांसाठी मला वाटतं खूपच आनंदाची बातमी असेल, कारण या 4 दिवसामध्ये अनेक असे खेळाडू या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. आता मात्र बॅटची काढा घेऊन गेलेला चेंडू. हॅलो. हॅलो हॅलो. 4 धावा. इंद्र हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो.
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लतांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगत पाठीमाग हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है और इस शहर में मेरी हैसियत वही है जो जंगल में शेर की होती है। DJ Saila S.A. हॅलो हॅलो. सुप्पा तू काही शिकला भारी सुप्पादार काही अलपाटला DJ Rahul सुपला चट सुपला हॅलो हॅलो. चट The King सुपला सुपला चट आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगत पाठीमाग सुपला चट सुपला चट The King सुपला चट सुपला चट सारा शहर मुझे लॉयन मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात
अहो काय लावले शाहीर माझी म्हणू का माझी म्हणू का अहो ही फियाट गाडी माझी म्हणू का Viren. DJR2. Viren. DJR2. Viren. DJR2. Viren.
हॅलो 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 क्या हुआ? हाय सोय बंद करेंगे तुम्ही. हॅलो 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 धावसंख्या होती ती 70. षटक चालू आहे ते शेवटचं 5वं षटक. व्हॉट डिलिव्हरी बोल्ड. मला वाटतंय पहिलाच बोल्ड असेल या मैदानावरची या सामन्यामधला. कॅच विकेटपेक्षा बोल्ड विकेट घेण्यात खूप मजा वाटते बॉलरला आणि तेच करून दाखवले आता शौकतने. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागल. आणि पुढील बॅट्समन गणेश वाघमारे. बघूया उर्वरित चेंडूमध्ये किती धावा बनवतायत इंद्रजित 11 अकलूज संघ. मोठं असं आव्हान देण्यास तयारीत आहेत आझादभाई पारगाव शार्दूल फूड फिल्डिंग. हा सर बॉल काय म्हणते ते नवीन देऊ द्या का सर. हळूहळू हॅलो 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 धावसंख्या स्थिर आहे 70. पुढील चेंडू आता मात्र खूपच सुंदर असा फटकावलेला चेंडू. मला वाटतं याच्यावरती 4 धावा. धावसंख्या आहे ती 74. इंद्रजित 11 अकलूज संघाने आझादभाई पारगाव शार्दूल फूड संघाला जिंकण्यासाठी 75 धावांचं आव्हान दिले.
बघूया पारगाव संघ कशा पद्धतीने किती ओव्हरमध्ये मॅच जिंकून दाखवतात. इंद्रजित 11 अकलूज संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हॅलो हॅलो आझादभाई पारगाव शार्दूल फूट संघाने आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. पारगाव संघ आणि मला वाटते निश्चितच इंद्रजित अकलूज संघाकडून पहिल्यासाठी घेण्यात येतो विजय पावले. विजय पावले यांचा सामना करण्यासाठी पारगाव संघाकडून प्रथम विशाल मोरे आणि राहुल यादव. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. स्ट्राईकला खेळतो विशाल मोरे, नॉन स्ट्राईकला येतो हॅलो हॅलो काय बॉल होता. बॅट्समनला समजला नाही, किपरला समजला नाही. वाईट चेंडू, वाईट +4 5 धावा.
एकही चेंडू नाही आणि 5 धावा. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. विशाल मोरेंच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत आणि दणदणीत असा चौकार. या चौकाराबरोबरच धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 14. हा 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 हा, काय सुंदर असा फटका आहे. लेग साईडच्या 70 कोला चेंडू त्याच्यावरती मला वाटतंय एक धाव तर घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा आरामात पूर्ण केलेले. सुंदर अशी बॅटिंग म्हणावं लागेल. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ते 16. परत एकदा सुंदर असा फटका, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव असा चेंडू, षटक संपते. एका षटकाच्या संमतीनंतर आझाद भाई पारगाव सरदारपूर संघाची धावसंख्या आहे 16. अजून लक्ष मोठं, लक्ष खूप मोठं, 75 धावा करायचे आहेत. अजून देखील मला वाटतंय 24 चेंडू आणि 59 धावांची गरज असेल. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन लागतं.
बॉलर नेम कुणाल पवार. बघा कुणालचा सामना करतात ते राहुल यादव. कुणाल टू राहुल. आता मात्र खूप सुंदर असा फटका मला वाटतोय ह्या 6 धावा. या 6 धावाबरोबरच धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ते 22-22. परत एकदा तटकवलेला चेंडू त्याच्यावरती मला वाटतं 2 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु एकदम कडक अशी फिल्डिंग आहे त्याच्यावरती एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुढे चेंडू कुणालचा. दोन चार दिवस मात्र या मैदानावरती खूपच मनोरंजन होणार आहेत, कारण अनेक असे ऐकून या ठिकाणी येणार आहेत. आज देखील या इंद्रवती अकोला संघाकडून स्टार असे खेळाडू विजय पावले आपल्याला संघामध्ये खेळताना दिसतोय. विकेट किपर करत आहे. वाईट चेंडू अवांतर धावत बोर. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 24. वायरमॅन परत एकदा मारण्याचा प्रयत्न. बॉल म्हणून असं बॅट मध्ये काय दिसत नाहीये. निर्भय असा चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. पुढील चेंडू कुणाल. सामना करतील ते महाराष्ट्र पॉलिस विशाल मोरे. खूप सुंदर असा फटका मला म्हणावा लागेल. 4 धावा. आझाद भाई पारगाव शारदा फौज संघाची धावसंख्या आहे 28. खूप सुंदर असे फटकेबाजी करत असताना दोन्ही सलामीवीर बघूया. अजून लक्ष खूप मोठं आहे. 75 धावा करायचे आहेत. कुणाल विशाल. खूप सुंदर असा फटका. नो मॅन लँड मला वाटतंय या 4 धावा. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, एकदा बॉल जर तुमचा फिल्डरच्या बाहेर पडला आणि फिल्डर जर नसेल तर निश्चितच 4 धावा घेतात, आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत असताना परत एकदा चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 32. खूप सुंदर असं फटकेबाजी करत असताना आझाद भाई पारगाव शारदा फौज संघ काय फटका आहे. मला वाटतं लेदर मधला हा सहवागचा फटका असेल. असाच वीरेंद्र सहवाग ज्या पद्धतीने खेळत होते तसाच तडकावून काढलेला चेंडू, तसाच गॅप काढलेला चेंडू, त्याच्यावर देखील 4 धावा. आणि परत एकदा मला वाटतं चौकार आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ते 36. आणि याच्यानंतर होणारा सामना जो अगोदरचा संघ विनिंग झालाय तो म्हणजे श्रीगंधा
आणि याच्यामधील जो संघ होईल तो संघ त्याच्यामधील याच्या पुढे सामना होईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनने लक्षात घ्यायचंय. आणि मला वाटतंय वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन स्वतः बाळेश्वर आलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये गाजलेले बाळेश्वर स्वतः कोच आहेत. सुंदर असं गोलंदाजी करतात. लेफ्टमचा महाराष्ट्रांचा 6 चेंडूमध्ये 5 धावा कमी असतील तरी देखील त्यांना वाटतं की आपण जिंकणार आहे. अशा पद्धतीने ते खेळत असतात. बघूया लक्ष खूप मोठं होतं परंतु या आझादभाई शारदा फूट पोरगाव संघाने खूपच जवळ आणून ठेवलेलं आहे. बघूया क्रिकेट आहे काय सांगता येत नाही काय होऊ शकतं. अजून देखील 18 चेंडूमध्ये 18 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. आता 18 चेंडू 36 धावा बनवलेत परंतु आता बाकीचे 12 चेंडू 36 धावा बनवलेत परंतु 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. बाळेश्वर सामना करताल राहुल. काय फटका आहे काय सुरेख फटका मला वाटतं 6 धावा. गगनचंबी षटकार म्हणला तर काय हरकत नाही. खूपच सुंदर असा फटका राहुलच्या बॅटमधून निघाला दणदणीत आणि खणखणीत असा षटकार. या 6 धावाबरोबर धावसंख्या वाढते धावसंख्या होती 42. म्हटलं तर खूप अवघड आहे आणि केलं तर खूप सोपं आहे असं म्हणायला देखील हे आव्हान सोपंच वाटायला लागले आता पोरगाव संघाला. आता मात्र परत एकदा तडखोला सुंदर असा चौकार. या चौकाराबरोबरच आझादभाई शारदा फूट संघ पोरगाव या संघाची धावसंख्या वाढती धावसंख्या होती ती 46. आता मात्र खूपच जवळ ठेवलेला हा संघ विजयाच्या दिशेने 16 चेंडू आणि 29 धावा. सुंदर अशी फटकेबाजी करत असताना राहुल परत एकदा बाळासोर सामना करता विशाल. काय देखना फटका बघा. नजर चुकली असली तर परत कोणीतरी युट्यूब मध्ये जाऊन बघा. खूपच देखना फटका मारलाय आणि त्या देखण्या फटक्याबरोबर धावसंख्या वाढते धावसंख्या मिळून देते 4 धावा. या 4 धावावर धावसंख्या होती 50. आझादभाई शारदा फूट पोरगाव 11 संघाची धावसंख्या 50. खूपच सुंदर असं फटकेबाजी करत असताना संघ ओपनर जोडीचा अजून देखील एक विकेट देखील नाही. खूपच सुंदर असे गॅप काढून चौकार भेटत असताना बघूया पुढील चेंडू बाळासाहेबांचा म्हणा असं चांगलं हो आता मात्र बाळासाहेबांना ओळखलंय काय असं ना समजला चेंडू फर्स्ट मला वाटणार आता समजले बाळासाहेबांना. निर्धार असा चेंडू कोणत्याही प्रकारचा धाव नाही आहे. चौदा चेंडू 25 धावांची गरज आहे अजून देखील. क्या बात है तेरी कमाल तो हो जाने हमें तो सब कुछ कमाल लगता है. कमाल नहीं धमाल लगता है. काय शॉट मारलाय राहुलच्या बॅटमधून निघणारा हा खणखणीत आणि दणदणीत षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या वाढती धावसंख्या होती ते 56 आता 56. आता मात्र लक्ष खूपच जवळ आणून ठेवले राहुलने. 13 चेंडू 19 धावा. बघा बाळासोर काय करतील. शेवटचा चेंडू आहे. बॅट्समनला रोखण्यात कितपत यश येते त्यांना. काय सुरेख फटका बघा. 4 धावा. या 4 धावांवर धावसंख्या वाढती धावसंख्या होते 60. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे.
लक्ष खूप मोठं होतं. या ओव्हरच्या अगोदर 18 चेंडू 39 धावा करत होत्या, परंतु राहुलची बॅटिंग अशी झाली की जवळजवळ मला वाटतं 74 धावा मारले त्यांनी या ओव्हरमध्ये. खूप महागडे षटक म्हणावं लागेल राहुल सरांचं. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. आझाद भाई शार्दूल फूट 11 पारगाव संघाला फक्त जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या संघात चौथा षटक घेऊन आला तर विजय तेलंगी. बघूया 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. बघूया विजय रोखतो का, पण तेवढेच फलंदाज करत असताना पारगावचा संघ ते खेळाडू काय फटका बघा बॉलरच्या वरून. बॉलरला सांगितलं वरतून पहा. ओके षटकार. काय फटका मारला, सुरेख फटका. याच्यावर देखील 6 धावा. या 6 धावाबरोबर धावसंख्येवरती येते 67. तसेच बोरगावचे चेअरमन पांडुरंग चेअरमन मसोडे साहेब यांच्याकडून जर नटआउट सामना जिंकला तर राहुल यादव यांना 500 रुपये रोख पारितोषिक इथं जमा झालेलं आहे. आता मात्र मला वाटतं नटआउट काय होत नाही अशक्य आहे. आणि सरांना काय झालं काय माहित नाही. 4 धावा बहुतेक सूर्य आला असेल डोळ्यावरती, त्यांना बॉल समजला नाही. आम्हाला देखील समजलं नव्हतं, परंतु आम्ही काय पाहतोय कॅच तर घ्यायचा होता सरांना, त्यांनी घेतला नाही. 10 चेंडू आणि 5 धावांची गरज. मला वाटतं 500 रुपये जिंकण्याची खूप सोपी संधी आलेली आहे. एका बॉलामध्ये षटकार मारला तर 500 रुपये भेटतीलच आता. आणि मला वाटते ह्या देखील सुंदर असा फटका, त्याच्यावरती देखील एक धावसंख्या वाढती. धावसंख्या होती ती 71. आता मात्र खूपच लक्ष जवळ आलेलं आहे. 9 चेंडू आणि 4 धावा. स्ट्राईकला खेळतोय तो राहुललाच मला वाटतं संधी दिलेली आहे विशालने. तूच जिंकून दाखव, आणि ते काम केलेलं आहे राहुलने. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला नॉटआउट मॅच मारलेली आहे. राहुल यादव यांनी या ठिकाणी यायचं आणि आपलं 500 रुपये रोख पारितोषिक घेऊन जायचंय. पांडुरंग मसोडे साहेब चेअरमन यांच्याकडून हे पारितोषिक आलतं आणि ते पारितोषिक पहिल्यांदाच पटकवलंय राहुलने. राहुल तशीच बॅट घेऊन इकडे या आणि 500 रुपये घेऊन जावा. खूपच सुंदर असा फटका मारून आझाद भाई शार्दूल फूट पारगाव संघाने मॅच सामना जिंकलेला आहे. आता यानंतरचा होणारा सामना आझाद भाई 11 पारगाव व श्रीगोंदा 11 या संघाने नाणेफेक जिंकण्यासाठी यायचं आहे. कॅमेरावाले टॉस चालू आहे, इकडे पडवा. आझाद भाई शार्दूल फ्रूट पारगाव व श्रीगोंदा बागलवारियस संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. आणि टॉस करण्यासाठी जिगरबराज गुपचे गौतम नाईक नवरे हे स्वतः टॉस घेणार आहेत. कपिल सर पटकन यायचं आहे, थोडस वेळ कमी आपल्यापाशी. टॉस होतो इथं. कॅमेरामॅन दिलदार सर असं थांबा, असं तिकडे पलीकडे बघा. टॉस चालू आहे. कोणी जिंकलं परत एकदा मला वाटतं आझाद भाई शार्दूल फूट 11 पारगाव या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. आणि त्यांचं परत एकदा तेच डिसिजन आहे जे पहिल्या मॅचला होतं गोलंदाजीचं, आणि तेच त्यांनी घेतलेलं आहे.
सामना 5 मिनिटांमध्ये चालू होणार आहे. हो हो, थोडस आपले भुर्ला सर पाणी पिण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे सामना थांबलाय. प्लेअर नाही आज जायचंय. आझाद भाई शार्दुल फूट 11 संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 2 मिनिटांमध्येच पण 7 मध्ये येतील. हॅलो.